अ, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या सेशनमध्ये आपण फॅक्टरी ऍक्ट 1948 या टॉपिक बद्दल थोडं डिस्कस करणार आहोत. तर जे विद्यार्थी आय टी प्राचार्य गट ब ची तयारी करत असतील त्या विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे, जर जे विद्यार्थी पहिल्यांदाच व्हिजिट करत असतील माझ्या चॅनलला, तर जर लेक्चर व्यवस्थित वाटले असतील तर त्यांनी सबस्क्राईब करायचं विसरायचं नाही आहे. आणि आता बघा, जे काही आय टी प्राचार्य गट ज्याची जी एक्झाम पार पडली 2-3 महिन्याखाली, त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर जे कायदे आहेत किंवा ऍक्ट आहेत त्याच्यावर 10-12 प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामुळे आपल्याला जे काही कायद्याचे टॉपिक दिलेले आहे ना सिलेबसमध्ये, 20 युनिटच्या सिलेबसमध्ये 5-6 कायदे दिलेले आहेत. तर त्या कायद्याचा अभ्यास व्यवस्थित करणं महत्वाचं आहे, कारण की त्याच्यावर जर 10-12 प्रश्न येत असतील तर त्या 100 पैकी 10-12 प्रश्नाचं महत्व आपल्याला म्हणजे किती आहे याचा अंदाज येतो. त्याच्यामुळे कायदा या पार्टकडे आपण कुठेही इग्नोर करता कामा नये. तर कुठलाही वेळ न वाया घालवता लगेच आपण फॅक्टरी ऍक्ट 1948 या टॉपिकला सुरुवात करू. आता बघा, कम इन टू फोर्स म्हणजे त्याचं इम्प्लिमेंटेशन कधी झालं. जरी कायदा 1948चा आहे तरी त्याचं इम्प्लिमेंटेशन 1 एप्रिल 1949 ला सुरू झालं. नंतर टोटल चॅप्टर किती आहेत तर 11 आहेत, आणि टोटल सेक्शन ज्याला आपण आर्टिकल्स किंवा कलम म्हणतो ते 120 आहेत. आता बघ, ते ट्रिक्स लक्षात कसं ठेवायचं आहे. हे बघा, इकडे मी ए असं लिहिलं. हे 3 वेळा ए म्हणजे काय, ए म्हणजे 1. हे दुसरा ए म्हणजे काय, एप्रिल. आणि तिसरा ए म्हणजे काय, 49. म्हणजे 3 वेळा ए. आता कुठं इथं ए म्हणजे काय, 11. ए म्हणजे किती, हे 120. म्हणजे थोडस म्हणजे 2-3 ऑप्शन तर सहज आपल्याला यांना इलिमिनेट करता येतात ना. म्हणजे 4 ऑप्शन मध्ये जर आपल्याला माहित आहे की ए वरूनच काहीतरी ऑप्शन येणार, जरी आपल्याला विचारलं की टोटल चॅप्टर किती आहे, आपल्याला एवढं कळतं की अ वरून ए वरून कुठेतरी सुरुवात होणार. म्हणजे त्यामुळे आपल्याला असं सहज एलिमिनेट करता येते. म्हणजे सगळीकडे ए ए ए ए असं लिहिलं मी. म्हणजे जरी मेमराईज डेटा झाला नाही तरी आपल्याला निदान ए वरून सगळं आहे बाबा, हे एवढं जरी लक्षात राहिलं तरी 2 ऑप्शन आपण असेच उडून टाकतो. आता त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट चॅप्टर कोणते आहेत. आता आपण बघितलं टोटल चॅप्टर 11 आहेत, परंतु आपल्याला सगळे तर मेमराईज होणार नाही. मग त्याच्यामधले इम्पॉर्टंट कोणकोणते चॅप्टर आहेत तर चॅप्टर 3 त्याच्यामध्ये हेल्थ आहे, आणि कलम किती दिलं, 11 ते 20. चॅप्टर 4 मध्ये सेफ्टी दिलेली आहे, त्याच्यामध्ये 21 ते 41 कलम दिलेला आहे. 5 ए मध्ये हॅझार्डस प्रोसेस दिलेली आहे. 5 मध्ये वेलफेअर दिलेला आहे. हे वेलफेअर आहे, हे चुकून हे झालेलं आहे. वेलफेअर कन्सिडर करायचं आहे त्याला, म्हणजे असं वेलफेअर असं आहे ते. वेलफेअर दिलेला आहे. नंतर 6 मध्ये दिलेलं आहे वर्किंग अवर्स ऑफ द अडल्ट, आणि 6 मध्ये काय दिलेलं आहे, सेक्शन 51 ते 66, म्हणजे कलम 51 ते 66 हे चॅप्टर 6 मध्ये दिलेलं आहे. आता हे 6च्या थोडे हे जे काही 5-6 चॅप्टर दिलेले आहे तर ते थोडेसे महत्वाचे आहेत, त्या दृष्टिकोनातून मी इथं घेतलेले आहे. आता सेक्शन 2 मध्ये काय इंटरप्रिटेशन किंवा ज्याला आपण डेफिनेशन म्हणतो ते दिलेलं आहे. आता बघा, पहिला आहे कलम 2 ए. 2 ए मध्ये अडल्टची डेफिनेशन आपल्याला दिली. अडल्ट म्हणजे काय, म्हणजे ज्यांचं वय 18 पेक्षा किंवा 18 कंप्लीट केलेलं आहे किंवा 18 पेक्षा जास्त आहे ते सगळे अडल्ट असतील. हु हॅज कम्प्लिटेड 18 इयर्स ऑफ द एज, म्हणजे ज्यांचं वय 18 पेक्षा जास्त आहे किंवा 18 वर्ष कंप्लीट केलेलं आहे त्यांना आपण अडल्ट असं म्हणतो. 2 बी ॲडोलेसंट, ज्यांचं वय 14 ते 18 या दरम्यान आहे तर त्याला ॲडोलेसंट म्हणायचं आहे. नंतर 2 सी चाइल्ड दिलेला आहे, ज्यांचं वय 14 वर्षापेक्षा कमी आहे तर त्याला चाइल्ड असं म्हणायचं आहे, हे कायद्यात सांगितलेलं आहे. आता नंतर 2 जी मध्ये दिलेला आहे. आता पूर्ण डेफिनेशन मी घेतल्या नाही, फक्त जे जे एक्झाम ओरिएंटेड डेफिनेशन आहे तेच इथं आपण कन्सिडर करत आहोत. आता पॉवर कोणाला म्हणायचं, पॉवर म्हणजे काय, पॉवर मीन्स इलेक्ट्रिकल एनर्जी, म्हणजे जिथे इलेक्ट्रिकल एनर्जी किंवा विजेचा वापर केला जातो तिथं त्याला पॉवर म्हणायचं. ऑर एनी अदर फॉर्म ऑफ द एनर्जी विच इज मेकॅनिकली ट्रान्समिटेड अँड इज नॉट जनरेटेड बाय ह्युमन अँड ॲनिमल एजन्सी, म्हणजे माणूस आणि ह्युमन जनरेट न झालेली ज्या काही एनर्जी आहे त्या सगळ्या एनर्जी पॉवर त्याला कन्सिडर करायचं आहे. मग ते इलेक्ट्रिकल एनर्जी असू द्या, मेकॅनिकल एनर्जी असू द्या किंवा काही असू द्या, तर फक्त विदाऊट म्हणजे माणूस आणि ॲनिमल यांच्या थ्रू जनरेट झालेली नाही पाहिजे. बाकी ते सगळ्या त्याला आपण इथं पॉवर कन्सिडर करणार आहोत. म्हणजे जास्त लक्षात राहत नसतं तर इलेक्ट्रिकल एनर्जी एवढा तरी शब्द लक्षात राहते, तर 2 जी, जी म्हणजे त्याला पॉवर समजायचं. आता नंतर 2 एल, हे स्मॉल एल आहे, चुकून हे कॅपिटल झालेलं आहे. स्मॉल एल म्हणजे 2 एल. आता एल आणि लेबर वर्कर असं सहज लक्षात राहते, म्हणजे मेमराईज करायचं गरज नाही. सी म्हणजे चाइल्ड असं सहज लक्षात. ए म्हणजे अडल्ट,
जी म्हणजे काय कन्सिडर केलं आपण, जी म्हणजे पॉवर. आता बघा, वर्कर कोणाला म्हणायचं, एल असं लक्षात जरी ठेवलं तुम्ही, एल म्हणजे लेबर, तरी आपण सहज लक्षात ठेवू शकतो वर्कर. अ पर्सन एम्प्लॉयड डायरेक्टली थ्रू द डायरेक्टली ऑर थ्रू द कॉन्ट्रॅक्टर, म्हणजे एक तर डायरेक्टली एम्प्लॉई असला पाहिजे किंवा कॉन्ट्रॅक्टर थ्रू जरी वर्कर म्हणजे त्याची हे झाली, अपॉइंटमेंट जरी झाली तरी तो वर्करच असेल. मग तो पेड असू द्या, अनपेड असू द्या, इन अ मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस, क्लिनिंग मशिनरी प्रिमायसेस और एनी वर्क कनेक्टेड विथ द मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस, मेंबर ऑफ द आर्म फोर्स आर नॉट इन्क्लुडेड. म्हणजे सैन्याच्या रिलेटेड जे काय असतं ना, आर्मच्या रिलेटेड, त्यांना इथं वर्कर कन्सिडर करण्यात येणार नाही. मग बाकी कोणी असू द्या, तो डायरेक्टली इनडायरेक्टली अपॉइंटमेंट जरी झाला असला किंवा पेड अनपेड असला तरी चालते. फक्त तो मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये किंवा क्लिनिंग मशिनरी प्रिमायसेस और एनी वर्क कनेक्टेड विथ द मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. साध्या भाषेत काय की एखादा कोणताही पर्सन मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व झाला, मग तो कोणीही डायरेक्टली असू द्या अपॉइंटमेंट, और त्याची इनडायरेक्टली असू द्या, किंवा तो पेड असू द्या किंवा अनपेड असू द्या, तो वर्करच कन्सिडर करायचा आहे. फक्त इथं आर्मीच्या रिलेटेड जे पर्सन आहेत तिथं वर्क म्हणून कन्सिडर होणार नाहीत. एवढा साध्या सोप्या भाषेत त्याचा अर्थ. नंतर 2M मध्ये आपल्याला काय सांगितलं, फॅक्टरी. फॅक्टरी म्हणजे कोणाला म्हणायचं, हे 2M मध्ये आता बघा, फॅक्टरीमध्ये काय मशीन येतात म्हणून एम म्हणजे मशीन किंवा फॅक्टरी असं जरी लक्षात ठेवलं, किंवा आपण बोलताना सहज म्हणतो ना मोठा कारखाना, म्हणजे एम म्हणजे मोठा, असा फॅक्टरी म्हणजेच कारखाना असं. बघा आता याच्यामध्ये फॅक्टरी कोणाला म्हणायचं, विथ पॉवर म्हणजे जर इलेक्ट्रिसिटी असेल, विथ इलेक्ट्रिसिटी असेल तर इफ 10 ऑर मोर वर्कर्स आर एम्प्लॉइड, म्हणजे 10 पेक्षा जास्त. कधी, जेव्हा पॉवर असेल किंवा इलेक्ट्रिसिटी असेल त्या केसमध्ये 10 किंवा त्याच्यापेक्षा जास्त वर्कर असतील तरी त्याला फॅक्टरी असं म्हणायचं. परंतु विदाऊट पॉवर किंवा विदाऊट इलेक्ट्रिसिटी जर असेल तर कधी किती वर्कर असले पाहिजे, इफ 20 ऑर मोर वर्कर्स आर एम्प्लॉइड. जर इलेक्ट्रिकल पॉवर किंवा इलेक्ट्रिसिटी किंवा पॉवर असेल तिथं त्या केसमध्ये 10 किंवा त्याच्यापेक्षा जास्त वर्कर असतील, काम करत असतील, तर त्याला फॅक्टरी म्हणायचं. विदाऊट पॉवर किंवा विदाऊट इलेक्ट्रिसिटी जर असेल तर 20 किंवा त्यापेक्षा जास्त वर्कर असतील तर त्याला फॅक्टरी म्हणायचं. सोपं आहे, अवघड काही नाही. म्हणजे हा एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाची डेफिनेशन आहे आपल्यासाठी. नंतर 2 ऑक्युपायर कोणाला म्हणायचं, द पर्सन हू हॅज अ फायनल और अल्टिमेट कंट्रोल ओव्हर द फॅक्टरी अँड इट्स ऍक्टिव्हिटी. म्हणजे ज्याच्यावर फॅक्टरी किंवा त्याच्या ऍक्टिव्हिटीचा ज्या व्यक्तीचा अल्टिमेट कंट्रोल आहे किंवा नियंत्रण आहे तर त्याला ऑक्युपायर म्हणायचं. स्पेशल केसेसमध्ये पार्टनरशिप फॉर्म असेल तर एनी वन पार्टनर इज म्हणजे ते पार्टनर सुद्धा ऑक्युपायर असू शकतो. कंपनी असेल तर एनी डायरेक्टर ऑफ तो सुद्धा ऑक्युपायर असू शकतो. नंतर गव्हर्नमेंट ओन फॅक्टरी, द पर्सन अपॉइंटमेंट बाय द गव्हर्नमेंट अँड मॅनेज द फॅक्टरी इज द ऑक्युपायर. म्हणजे ज्याचं म्हणजे पार्टनरशिप मध्ये असेल तर त्याचं जे काही जेवढे पार्टनरशिप मध्ये असतील तर त्याला सुद्धा ऑक्युपायर. कंपनीमध्ये डायरेक्टर असेल तो सुद्धा ऑक्युपायर. जर गव्हर्नमेंटची कंपनी असेल तर गव्हर्नमेंटनं अपॉइंट केलेला पर्सन किंवा जो काही फॅक्टरीचा मॅनेज करत असतो तर तो सुद्धा इथं ऑक्युपायर ठरतो. म्हणजे तर त्याच्यामुळे हे जे काही आपण डेफिनेशन फक्त एक्झामच्या रिलेटेड महत्वाच्या डेफिनेशन असे घेतलेल्या आहे आपण. याच्यामध्ये भरपूर डेफिनेशन दिलेले आहेत. तर होप करतो की जर काही समजलं असेल, काही महत्वाचं वाटलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.